ती मात्र राहिली 12-14 पर्यंत, तर मात्र आरामात 40 पर्यंत जायला संधी असेल. रोखतील का धावसंख्या भादवड 11 जोशी 11 भादवड टीम. जयदुर्गा सुरईचे बॅटर तयार आहेत. मिस्टर सुभाष स्ट्राईक एंडला, मनीष नॉन स्ट्राईक एंडला आहेत. बघूया सुभाष टू सुभाष, भादवडचे सुभाष आणि सुरईचे सुभाष एकमेकांसमोर टक्कर देताना पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला पाहायला मिळत आहेत. जय कालिका माता, श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवारकरांचं भव्य आयोजन, मोठी दिग्गज ट्रॉफी, न्यू 40+ या ठिकाणी असोसिएशन अंतर्गत चाचणी पाहत आहेत. पहिला बॉल, काय इतिहास घडेल. पहिल्या बॉलवर पॉइंट क्षेत्रामध्ये कॅच ड्रॉप होते. बॅकवर्ड डी पॉइंटला चेंडू दन दन करत जातोय. फर्स्ट बॉल फर्स्ट बाउंड्री. दमदार बॅटिंगला सुरुवात. जयदुर्गा ब्रँड चौकार. जयदुर्गा टीम सुरईचं मात्र सुरुवात चांगली झाली आहे. बॉलही चांगला होता, परंतु कॅच खूप हार्ड होती, दूरवर झेल होता. क्षेत्ररक्षकाने जीवाचा आकांताने मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचं काम मात्र केलं, परंतु बॉलपर्यंत हात पोहोचले नाही आहेत आणि या कॅच ड्रॉपमुळं फायदाही तेवढाच झाला आहे जयदुर्गा सुरई टीमला 4 धावांचा. सुरुवात दमदार चौकारानं केली आहे सुभाषनं. सुभाष पाटील गोलंदाजावर. गोलंदाज तयार. शॉट, पॉवरफुल स्ट्रोक. वाईडिश डीप लॉंग ऑफ झोन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तेवढ्याच वेगानं पोहोचतोय. योगेश नाना एक खतरनाक फिल्डर म्हणून ओळख आहे या खेळाडूची. पहिल्या मॅचमध्ये एक चांगलं प्रात्यक्षिक, 2 कॅच लगातार टिपले होते आणि यावेळेस बाउंड्री अडवली आहे. 2 बॉल धावसंख्या 5 जयदुर्गा टीम सुरई. 3 ओव्हरची इनिंग आहे. 2 बॉलमध्ये 5 धावांवर खेळत आहे सुरई टीम. चांगला चेंडू भादवडचे गोलंदाज सुभाष पाटील यांच्या माध्यमातून बीट केलं बॅटरला आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट करतायत. सिंगलनं मात्र धावसंख्या 3 बॉलमध्ये पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 धावांचा आकडा लागतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक राहतोय आणि या 3 बॉलमध्ये एकमेकांसमोर टक्कर देत आहेत बॅटर बॉलर. भादवड सुरई टीम सुभाष पाटील यांचे 3 बॉल काय इतिहास घडवतील या मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा इतिहास खूप महत्त्वाचा असतो या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. यावेळेस मात्र सफल झाले होते बॅटर, परंतु बॉल हा खूप मिडल झाला. रोलच्या भूमिकेमध्ये मात्र विकेट किपरच्या हातामध्ये घेतोय. इन स्विंगचा मारा पाहायला मिळाला. चेंडूमध्ये थोडासा बदल केला सुभाष पाटील यांनी. टप्प्यामध्ये बदल केला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हा डॉट बॉल. 4 बॉल धावसंख्या फळकावर 6. 5व्या बॉलला उडवलंय. उंची जास्त, लांबी कमी. जगदीश नाईक यांनी प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न फसलाय आणि कॅच ड्रॉप होताना फिल्डिंग चांगलीच आहे, कारण धावसंख्या या ठिकाणी रोखली आणि निश्चित हा कॅच खूप दूर होता, परंतु उंची जास्तही होती, वेळही होता, परंतु नशिबाची साथ बॅटरला मिळते मिस्टर सुभाष यांना. सुभाष पाटील 5 बॉल हाताळले आणि 8 धावा खर्च करतायत. पहिल्या बॉलला बाउंड्री जरूर आली होती. पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. 1 बॉल डॉट काढताना कमबॅक करतायत भादवडकर गोलंदाज सुभाष पाटील. ऑन साइडला बॉल, फेकचा रक्षक चेंडूवर येतो, 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न, कॉलिंग बेमिसाल आहे, परंतु इथे 2 धावा कंप्लीट. ओव्हरची सांगता होताना पहिल्या षटकात जयदुर्गा सुरई टीमचा स्कोर जातोय कुठली विकेट न पडता विदाउट लॉस ऑफ 10 धावसंख्या. समान स्थितीमध्ये समाधानकारक स्कोर मात्र उभा टाकलेला आहे. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला सिंगल, चौथा बॉल डॉट. अगदी 5व्या बॉलला 2 धावा, 6व्या बॉलला 2 धावा आल्या आणि स्कोर 10 या आकड्यावर. अजूनही 2 षटकं बाकी राहतात जयदुर्गा सुरई समोर. जोशी 11 भादवड या टीमकडनं. तिखट मारा होईल की समाधानकारक धावसंख्या 10 वरच राहील. सरासरीला खूप महत्त्व राहील या मॅचमध्ये. मोठ्या फटक्यांना आता मात्र वर्णी लागेल, कारण विकेट पहिल्या षटकात शाबूत ठेवलेल्या आहेत. कुठलीच विकेट मात्र पडली नाही आहे. त्यामुळे आता आक्रमकता ही जयदुर्गा सुरईच्या बॅटरच्या मनगटातील पॉवर ही मात्र लाईव्ह प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळेल. काय खेळ बॅटिंगचा असेल, फलंदाजीचा असेल जयदुर्गा सुरईचा, आणि त्याच बॅटर समोर जग्गूदादा आपला अनुभव झोकून धावसंख्या रोखतील का. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल. यापुढील
टॉससाठी दोन टीमचे कॅप्टन तयार राहायचे आहेत. न्यू तुफान पिंपळास, गंगा माता गुंदवली. टॉस बॉक्समध्ये आपण पोहोचायचंय. यावेळी जर पाहिलं आपण शफल बॅटर होतोय, लेग स्टंपच्या बाहेर बॉल निघतोय, व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. दुपारी 17 मध्ये पंच सुद्धा एक्सरसाइज करतायत लंच ब्रेक नंतर. आणि पहिली अवांतर धाव पहिला बॉल टाकताना त्या ठिकाणी जगुदादा यांनी खर्च केली आहे. अनुभवाचं क्रिकेट. अपीलचा प्रयत्न हलकाचा आहे जरूर. एक धाव कमली. दुसऱ्याचा प्रयत्न कॉलिंग करतायत. बॅटर पोहोचतील का? थ्रो केला विकेट कीपरकडे आणि इथे 2 धाव कमली. तिसऱ्या धावचा प्रयत्न कॉलिंग होते. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचतोय आणि इथे तिसरी धाव घेताना सुभाष. विकेट जात आहे. पहिला हादरा बसतोय. पहिली विकेट आहे त्यामुळे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये विकेटपेक्षा रन रेटला खूप महत्त्व राहील. कारण पहिल्या ओव्हरला विकेट गेलेली नव्हती आणि आता इथे तिसरी धाव घेताना रनआउटची विकेट जाते. सुभाष बाद होत आहेत. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे सुभाषची जागा भरून काढण्याकरिता मनीषच्या साथीला मिस्टर मुकेश. कोण जिंकणार हा सामना यापेक्षा पहिल्या इनिंगमध्ये कोण लढणार. गोलंदाज लढायला सुरुवात करतायत तर जग्गू. 5 बॉल शिल्लक राहत आहेत दुसऱ्या ओव्हरचे. अजून 11 बॉल येणं बाकी आहे. 13 धावसंख्या फळकावर झाली आहे जयदुर्गा सुरे टीमची. 11 बॉलमध्ये जर 25 धावा आल्या तर फायटिंग टोटल मोठी होणार. 11 बॉलमध्ये 15-16 धावसंख्या दिल्या तर मात्र लो स्कोरिंगकडे सुद्धा मॅच जाणार. इथे गंमत आहे याच 11 बॉलमध्ये. या 5 बॉलमध्ये जग्गू आपला अनुभव जो कोणी इतिहास रचणार का की याच 5 बॉलमध्ये किती मोठे फटके येतील, सीमा पार बॉल होतील का. इथे समीकरण जयदुर्गा सुरेच्या स्कोरची लागतील. षटकातील दुसरा बॉल. गोलंदाज तयार. मिस्टर भादवड, डेंजर ऑलराऊंडर जग्गू. खोलटप्प्या चेंडू खेळण्या प्रयत्नात एक धाव कंप्लीट केली. ऑन साईडला बॉल. शॉर्ट मिड विकेटला फील होतोय. थ्रो करेल मिडॉन झोन कडून. तोपर्यंत रनआउटची विकेट मात्र दुसरी मिळते. याला म्हणतात ना मेहनतीचं फळ. जग्गूदादांनी क्विकली शार्प माइंड मात्र यष्टांकडे चेंडू लावलेला आहे. परंतु तेवढंच कौतुक मी क्षेत्ररक्षकाचं करेन. अफलातून सुसाट वेगानं ॲज अ स्विफ्ट ॲज अ ॲरो थ्रो केला आहे. 2 गडी गारद केलेले आहेत रनआउटच्या रूपानं. 2 विकेट आणि धावसंख्या 14 स्कोर आहे. अजूनही 4 बॉल येणं बाकी दुसऱ्या ओव्हरचे. मुकेशच्या साथीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत राकेश. मॅच पाहत आहे जयदुर्गा सुरे बॅटिंग करताना पहिल्या इनिंगमध्ये. तर फिल्डिंग करताना जोशी 11 भादवड. सुरई विरुद्ध भादवड मॅच सुरस्ता लागलेली आहे. बघूया गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकातील अजूनही चेंडू येणं बाकी आहे. 4 स्लॉग स्वीप. ब्युटिफुल स्ट्रोक. मिड विकेट डीपला तटवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव थांबली गेली आहे. प्रात्यक्षिक क्षेत्ररक्षणाचं खूप चांगलं. मिड विकेट डीप झोनच्या क्षेत्रामध्ये मिस्टर गुरु फिल्डर. स्कोर जातोय सुरई टीमचा 15, जयदुर्गा टीम 9 बॉल 15 धावसंख्येवर वाटचाल. समाधानकारक स्कोर आहे. संघर्ष इथून पुढे मोठा आहे. 9 चेंडूंमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. 3 बॉल अजूनही दुसऱ्या ओव्हरचे बाकी राहत आहेत. शॉट फसलेला आहे. बॅटर मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडू जग्गू मात्र खेळवतोय. चेंज ऑफ पेसचं अस्त्र. आपला अनुभव काय, आपलं यापूर्वीचं क्रिकेट पूर्णपणे आठवून जग्गूदादा मात्र या ठिकाणी बॉलिंग करतायत. 15 धावा आहेत. समाधानकारक स्कोर आहे. परंतु डॉट बॉलनं रन रेट थांबेल. डॉट बॉलनं 20 पर्यंत 20च्या आतमध्ये आपण थांबू शकलो तर रन रेट थांबू शकतो हे भादवड टीम सुद्धा जाणते आहे. जयदुर्गा सुरई टीमला धावा हव्या आहेत येणाऱ्या बॉलवर. बॅटरचं शफल होणं, फुटवर्किंग बघितलं आणि क्विकरचा वापर केलाय. डॉट बॉल जगदीश नाईक यांनी हाताळला बॅक टू बॅक. पाहता पाहता जगदीश नाईक यांचे 4 बॉल संपले. 4 बॉलमध्ये कुठलाही चौकार नाही, षटकार नाही, सिंगल डबलवर समाधान. 2 बॉल डॉट केलेले आहेत. 15 धावा आहेत. टोटल 5 बॉल ओके. कारण एक रनआउटच्या 2 विकेट आहेत. अंतिम बॉलवर काय किस्सा घडेल. पूल केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला. आत्ता मात्र जग्गूदादा यांच्यावर प्रहार. सीमा पार. दमदार चौकार. जयदुर्गा सुरई ब्रँड.
रन रेट कव्हर झालेला आहे. या बाउंड्रीनं 2 बॉल डॉट झाले होते. त्याच फलंदाजांनी मात्र चौकार लगवला मिस्टर राकेश यांनी आणि स्कोर जाऊन पोहोचतो 19 वर. पहिल्या षटकात धावसंख्या 10, दुसऱ्या ओव्हरला धावसंख्या आली 9 आणि आता अंतिम हाणामारीचा अंतिम षटक पहिल्या इनिंगमधील कोण हाताळणार जोशी 11 भादवा टीमकडनं. बघूया तिसरा षटकातील कामगिरीचा सिलसिला जारी होईल. थोडी मॅच स्पीडअप करायची आहे कारण यापुढील टॉसकडे आपण जाणार आहोत. गंगामाता गुंदवली विपक्ष न्यू तुफान पिंपळास. टॉससाठी या लगेचच हळूहळू आपण टॉस बॉक्स प्रगती क्वारी टॉस बॉक्सकडे वळायचं आहे. बोट टीम कॅप्टन पिंपळास अँड गुंदवली. अंतिम षटक तिसरं षटक 19 धावसंख्येवर वाटचाल जय दुर्गा टीम सुरईची आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत गुरु, त्यांनी मागची मॅच अगदी सुंदर काढून घेतली होती. सामना एक हाती आपल्याकडे फिरताना शेवटच्या मोमेंटपर्यंत चिकाटीनं लढणारा गोलंदाज आहेत. बघूया गोलंदाज तयार. व्हॉट अ शॉट. फटका बसलाय आणि इथे पंच दर्शवत आहेत. विकेट. तिसरा हादरा बसतोय बॅटरवर. अगदी बॉल या ठिकाणी लँड झाला बॅटवर आणि त्या दृष्टिकोनातून परफेक्ट डिसिजन अंपायर कडे येत आहेत. तिसरा हादरा बसतोय आणि बॅटर बाद होत आहेत. मुकेश बाद. राकेशच्या साथीला न्यू बॅटर जात आहेत. राकेशच्या साथीला कोण आलेत? सुनील आलेले आहेत जय दुर्गा सुरई टीमकडनं. 3 बिग ब्लास्ट करणं गरजेचं आहे. दर धावसंख्या चांगल्या फायटिंग टोटलला आणायची असेल 3 मोठे फटके या 5 बॉलमध्ये लगवतील का सुरईकर की भादवडकर रोखतील गोलंदाज गुरु. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. शॉट फाईनमध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या 20 वर पोहोचते. 4 बॉलमध्ये ज्या धावा येतील ना मग 12, 8, 12 की 14 येत आहेत त्यावर फायटिंग टोटलवर मॅच मात्र लढायला संधी अंतिम षटकात या धावा आठवतील. ओहो, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूने सांगता केली या बॉलची. पाहता पाहता या षटकातील संपले 3 बॉल. 3 बॉलमध्ये फार काय मिळालं नाही सुरई टीम जय दुर्गा टीमला. फक्त एकच धाव. फुल केलंय ऑन साइडला आणि जगदीश नाईक वाईडी मिड विकेटला झेल टिपलाय. सुपर परफॉर्मन्स गुरु बॉलिंग मार्कवर. 4 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. फार कंजूसी दाखवली गुरु यांनी आज जय दुर्गा सुरईच्या टीमच्या विपक्षामध्ये अंतिम षटक हाणामारीचं हाताळताना. 2 विकेट घेतलेले आहेत. कॅच आउटच्या विकेट गेलेले आहेत दोन्ही आणि त्यामुळे इथे बघितलं आपण तर धावांचा जो सिलसिला होता पहिल्या ओव्हरला 10, दुसऱ्या ओव्हरला 9 आणि आता 4 बॉलमध्ये एकच धाव. चढता क्रम आता उतरता क्रम झालेला आहे. 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये काय किस्सा घडेल. न्यू बॅटर स्ट्राईकला पाहायला मिळतील मिस्टर भूषण. काय घडेल संघर्षाला मात्र मॅच पेटण्याकरिता मनातून संघर्ष आधी जगावा लागतो. तो नजरेमध्ये येतो आणि मनगटातून मात्र तो बाहेर पडतो फलंदाजीमध्ये. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गुरु यांनी खूप चांगलं दाखवलेलं आहे. या ओव्हरमधील अंतिम षटकातील तिसऱ्या 5वा बॉल घेऊन येत आहेत गुरु भादवडकडनं सुरईच्या विपक्षामध्ये. संधीचं सोनं करतील काय. हा बॉल बघितला आपण, धाव घेण्याचा प्रयत्न केला. 1 धाव कव्हर केली. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का आणि इथे बघितलं आपण तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. नो बॉलचा इशारा ॲक्युरेट डिसिजन पंचांकडनं येतोय आणि नो +2 अशा 3 धावा मिळत आहेत. 1 बाउन्स कॉल या ठिकाणी मात्र पंचसुद्धा करतायत. हाईट या ठिकाणी जोखली गेली आहे आणि नो बॉल. तीन धावा मला वाटतं या ठिकाणी मिळत आहेत. नो बॉल. 23 धावसंख्या फळकावर आहे.
2 चेंडू बाकी राहत आहेत. फ्री हिट. हे प्रभू ये क्या हुआ. हरिनाम जगन्नाथम हरे कृष्णा. पुन्हा एकदा नो बॉल. अवांतर धा पुन्हा एकदा मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय 24-24 या आकड्यावर. गोलंदाज कोण येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. 24 धावसंख्या फलकावर आहे. लास्ट मोमेंटला 2 नो बॉल टाकले गेलेत आणि स्कोर हा वाढलाय कारण 5वा बॉल हाताळताना 5 धावा खर्च झालेले आहेत. 4 धावा खर्च झालेले आहेत. नो +2 अशा 3 धावा मिळाल्या. त्यानंतर पुन्हा नो पडला. 4 धावा खर्च 5वा बॉल हाताळताना. 5वा बॉल अजून पडलेला नाहीये. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतील गोलंदाज. म्हणजे 4 बॉलमध्ये 1 धाव मिळते आणि 1 बॉल टाकताना 4 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा वाईड बॉल. 5वा बॉल हा मला वाटतं डोकेदुखी बनलाय बादवर टीमचा. पहिल्या 4 बॉलला 1 धाव आणि 5वा बॉल हाताळताना 5 धावा गेलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेट अनिश्चित खेळ काय तर असं आहे. पुढच्या बॉलला काय घडेल म्हणजे बाजवडच्या मनात नसेल. 4 बॉलमध्ये 1 गेली. अजून 2 बॉल झटकन जातील. मॅच संपेल. इनिंग संपेल. परंतु 5व्या बॉलने डोकेदुखी बनली. 5 धावा खर्च आल्या. लोअर फुटबॉल बॉल बॅटवर येताना 1 धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर येतोय. कॉल करतायत. दुसरी धाव पूर्ण होते. 30चा प्रयत्न त्या ठिकाणी बॅकअप येतोय. 5वा बॉल आता कुठे संपला परंतु धावा 7 आल्या 5वा बॉल संपता आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 27 वर. पहिल्या 4 बॉलला 1 धाव असताना 5वा बॉल एका बॉल पडताना 7 धावा गेल्या. स्कोर कव्हर झालाय. आता मात्र संधी एका बॉलवर ब्लास्ट करायची जय दुर्गा सुरई टीमला. ये मौका कभी नहीं मिलेगा. दॅट्स अ लाईन. दॅट्स अ क्वालिटी बॉल. सुरेख भेदक मारा टिचून गोलंदाज यालाच म्हणतात. आणि इथे डॉट बॉल. 27 धावा झाल्या. 28 धावांची गरज. टॉसकडे आपण जात आहोत. चला गोंदवली टीम आणि पिंपलास टीम. टॉसकडे आपण जात आहोत. गंगामाता गोंदवली टीमचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये पोहोचत आहेत. पिंपलास टीमचे सुद्धा कर्णधार या ठिकाणी पोहोचत आहेत. नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे मान्यवर प्रगती कॉरी, प्रशांत म्हात्रे, सागर पाटील स्टेट लेवल चॅम्पियन कबड्डी प्लेयर टॉससाठी आलेले. प्रो कबड्डी ठाणे खेळलेले खेळाडू. दोन्ही टीम कॅप्टनला बेस्ट ऑफ लक देतात प्रशांतजी म्हात्रे. अँड टॉस या ठिकाणी होते पिंपलास विपक्ष गोंदवली. गंगामाता न्यू 40+ टीम अँड न्यू तुफान पिंपलास. श्री कार्यक्रमाचा क्रीडा मंडळ आयोजित भव्य ट्रॉफी 40+ टुर्नामेंट. टॉस विन या ठिकाणी न्यू तुफान पिंपलास या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. काय स्वीकार या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण 3 ओव्हरची मॅच फिल्डिंग करणार आहेत. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये गंगामाता गोंदवली या टीमला कुठपर्यंत रोखावं टीमनं. कमीत कमी धावाच्या दरम्यान रोखण्याचे प्रयत्न करू. आय थिंक कमीत कमी म्हणजे काय आकडा असेल मनामध्ये प्रेक्षक जाणू इच्छित आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे आम्हाला सांगू शकत नाही. नक्कीच इच्छा अनिश्चितचा खेळ क्रिकेटचा आहे. जेवढ्या कमी होतील तेवढा ते प्रयत्न त्यांनी करावा आपल्या टीमनं गोलंदाजांनी असं त्यांचं म्हणणं आहे. गंगामाता न्यू 40+ टीम आपण संघर्षाची मॅच जिंकलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळपट्टी तुम्हाला खेळायला मिळते का? काय वाटतं आतमध्ये खेळताना? खूप चांगलं वाटतंय. आयोजन वगैरे खूप सुंदर आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. आक्रमकता पाहायला मिळेल का? टोटल कुठपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. आता आमचे खेळाडू तर नवीन आहेत पण आमची खेळाडूंची इच्छा आहे की 40+ पर्यंत करूया. ॲज अ कॅप्टन म्हणून इच्छा आहे की 40 पर्यंत मात्र धावसंख्या मात्र न्यावी असं गंगामाता गोंदवली टीमची इच्छा आहे. परंतु न्यू तुफान टीमनं मात्र थांबलं की आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न तेवढंच करू. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक या सामन्याकरिता न्यू 40+ ट्रॉफी 2024. जाऊया ओव्हर टू कम्युनिटी बॉक्स. धन्यवाद सूरज पाटील. वाडा परिसरातील एक दमदार आवाज
खास करून कबड्डी स्पर्धेमध्ये सूरज पाटील सरांना आपण नेहमी ऐकतोय. तर जाऊया आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे. आणि शुभेच्छा आलेल्या आहेत. गावदेवी भादवड सिनियर 40+ संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू संघनायक संतोष तरे यांच्याकडून जोशी 11 भादवड संघाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी खास करून स्पेशली जगदीश नाईक यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. संतोष तरे आमचे परम मित्र आहेत. आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेटचे एक उत्कृष्ट खेळाडू आपलं चाचणी स्पर्धेमध्ये कालिका माता चषक 2024 सहर्ष स्वागत. विजयाचं लक्ष 28-18 चेंडूमध्ये. यानंतर गंगामाता गुंदावली आणि न्यू तुफान पिंपलास दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. आज गंगामाता गुंदवली संघ खुश असेल कारण की पहिल्या विजयाची नोंद आणि संघामध्ये सिनियर खेळाडूंचा भरणा. संजय म्हात्रे असतील, अंकुश पाटील असतील, प्रदीपजी पाटील असतील, सुधाकरजी म्हात्रे, शरद म्हात्रे, विनोद भाऊ पाटील खुश आहेत. आणि नक्कीच भानोद भाऊ पाटील देखील आज आपल्या संघावर खुश असतील कारण की विजयाचा खाता या चाचणी स्पर्धेमध्ये त्यांनी खोलला आहे. अगदी संघ जोशीलोन भादवड ब या संघाला पराभूत करून. शुभेच्छा आहेत आपल्याला पुढील सामन्यासाठी. तत्पूर्वी मी आपल्याला घेऊन चलतोय चालू सामन्याकडे. पहिल्या सत्रासाठी आपण ऐकलं सूरज पाटील सरांचा एक पहाडी आवाज मान्यवर कक्षामध्ये. नक्कीच आमचे मंडळाचे सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेलेब्रेट जोडी आपण पाहतोय जगदीश नाईक आणि त्यांच्या जोडीला आहे संदीप मोरे. मोरे सरांचं देखील नक्की स्वागत आहे. दिलीप मोरे आमचे जोशीलोन भादवड बस संघाचे एसटी रक्षक. अठरा चेंडूमध्ये 28. चला सुभाष पाटील जयदुर्ग सुरेही या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. जैन आपलं देखील स्वागत आहे. गंगामाता गुंदवली संघाचा सहकारी खेळाडू. ओव्हर द विकेट ना गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज सुभाष पाटील. जगदीश नाईक टू सुभाष. इथे पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप. गती चांगली होती मात्र दिशा कुठेतरी खराब. सुभाष पाटीलकडे देखील चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. कधी वेगवान तर कधी स्लोवर चेंडू हाताळण्यामध्ये माहीर असा गोलंदाज. चांगला इष्टरक्षण आपण भूषण वजेकडून पाहतोय. इथे हा चेंडू कमी गतीने टाकला आहे. चांगला चेंडू. पहिला चेंडू वाईट आला त्यानंतर डॉट. अगदी शॉर्ट टर्नमॅनला आपण पाहिलं तर सुधाकर पाटील हे सिनियर खेळाडू आहेत. बरीच वर्ष संघाच्या बरोबर अगदी 12वे खेळाडू म्हणून राहिले आणि आज संघाच्या प्ले 11 मध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे. शुभेच्छा आहेत. इथे हा चेंडू देखील पायांवर आदळतोय. सलग दुसरा चेंडू डॉट. शॉर्ट फाईन लेगला विजयदादा वजे आहेत. नक्कीच या संघाची उभारणी करण्यासाठी ज्यांची अपार मेहनत मुकेश पाटील असतील, मनीष पाटील, राकेश पाटील, गोविंददादा पाटील सध्या संघामध्ये दिसत नाहीत. गोवर्धदा पाटील असतील, सुनील पाटील, कमलाकर. हा चेंडू उडवलाय. उंची मिळाली, लांबी मिळाली नाही. सुनीलचा अंदाज चुकलाय. इथे झेल कोणाचा ड्रॉप.
जगदीश नाईकचा, वंडर बॉय ऑफ भिवंडी जगदीश नाईक, डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी आणि नक्कीच दीपक मडवी हॉट ऑफ भिवंडी. या नवीन 40+ संघटनेमध्ये आता भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार खेळाडू आणि ब्लॅक डायमंड ऑफ दापोडे राजन पाटील. अतिशय चांगला फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. संदीप मोरेच्या बॅटमधून हा सुंदर चौकार. कधी कधी स्ट्राईकच्या फलंदाजापेक्षा नॉन स्ट्राईकचा फलंदाज अगदी गोलंदाजाच्या चेंडूंची पाणी करत असतोय आणि याचं उत्तम उदाहरण दिलं आहे संदीप मोरेनं. सुभाष कुठे चेंडू टाकतोय, कुठली लेंथ आहे, संदीप मोरेनं ओळखलं होतं आणि अगदी पहिल्याच चेंडूवर आपला चौकारांनी अकाउंट ओपन केलं आहे. धावसंख्या 6. संदीप खेळतायत 4 वर, जगदीश खेळतायत 1 वर, 1 वाईट, 4 चेंडूमध्ये 6. इथे ह्या चेंडूला अगदी हलक्या हातानं क्लास केला आहे. पुश करो खुश रहो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जगदीश नाईक एवढ्या वेगाने खेळपट्टीवर पळत नसतात, त्यांनी साथ दिली नक्कीच इथे संदीप मोरे यांना. एक सिंगल घेतली, 2 धावा घेतल्यात. धावसंख्या 8. जगदीश नाईक यांचं रनिंग बिटवीन द विकेट काहीच स्लो आहे, मात्र ते 2 धावा वेगाने कंप्लीट केलेत. 28 बनवायचे आहेत. सामना महत्त्वाचा आहे. जोशी इलेव्हन भादवड बस संघ जरी पराभूत झाला तरी मात्र संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. अजूनही 20 बनवायचे आहेत. 13 चेंडू शिल्लक आणि 20 धावा. संदीप मोरेंचा या चेंडूवर काय पवित्र असेल बघूया. चर्चा तर होणार आहे नक्कीच. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आज आपण विचार केला तर सचिन नाईकला चांगला सूर सापडला आहे. सुभाष पाटील खुश असतील. योगेश नाना, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. गुरु एक चांगला खेळाडू आहे, ते फुलटॉस होता ऑन साईडला खेळला आहे. सुनील पाटीलनं डीप मिड विकेट रिझनमधून चेंडूला उचलला आहे. इथे दुसऱ्या धावेचा का प्रयत्न केला गेला नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 चौकाराचं आणि 1 वाईट चेंडूचं धावसंख्या पोचली आहे ती बिनबाद 9. वेलकम परेश काबूकर. अतिशय चांगला मंडप डेकोरेटर आणि अप्रतिम म्युझिक सिस्टीम. गेले 4 दिवस अगदी बटन ऑन करायचं आणि आमचा माईक पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत बंद नाही आहे. सुंदर आवाज. नक्कीच आमचे सर्वच समालोचक खुश आहेत. मोहनदादा भोईर असतील, आमचे सूरज पाटील सर असतील वाडा परिसरातील, ज्ञानेश्वर चिकणे सर आणि मी स्वतः कालराम केनी, तसेच आमचे ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलकर यांनी देखील परेश काबूकरच्या मंडप डेकोरेशनची आणि DJ ची प्रशंसा केलेली आहे. परेश म्हात्रे राष्ट्रीय कबड्डीपटू वेलकम. नक्कीच काल्हेरगाव म्हटलं की कबड्डीचं माहेरघर. या गावाचं नाव भिवंडी नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आवर्जून घेतला जातोय. याच गावातील खेळाडूंनी प्रो कबड्डीमध्ये देखील नक्कीच आपण त्यांना खेळताना पाहिलं होतं. उमेश म्हात्रे, नक्कीच उमेशजी म्हात्रेंचे पिताश्री मनोहरजी म्हात्रे मामाश्री, आपल्या कालवारगावचे समाजसेवक. नक्कीच मामा आमचे सहकारी आहेत. कांचन वाराईचे ते सदस्य राहिले होते मनोहर मामा म्हात्रे. गोलंदाज येतोय राकेश. नक्कीच जयदुर्गा सुरेश संघाचा लढवया खेळाडू गोविंद पाटील यांचा बंधू फुलटॉस होता. चेंडूला अगदी झाडू शॉटच्या अंदाजानं केला आहे. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझनमधून चेंडूला उचलला. इथे एक सिंगल. मी मगाशीच उल्लेख केला, जगदीश नाईक खेळपट्टीवर खूप कमी वेळेला वेगाने पळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं उत्तम उदाहरण. इथे 2 घेता आल्या असत्या मात्र एकावर समाधान.
का एक घेतली याचं उत्तर जगदीश नाईक देतील की मात्र राकेश पाटील. धावसंख्या 10, 18 पाहिजेत, 11 चेंडू. मनोहर जोशी साहेबांचा हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रदीप जोशीची दमन चषकाची खेळी, जगदीश नाईकची जी सुरुवात, इथे चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक वेल जज कॅच, फलंदाज बाद जगदीश नाईक. आता 10 मध्ये बनवायचे आहेत 18. सध्या नवीन 40+ संघटनेच्या अगदी स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी रेग्युलर क्रिकेटचे खेळाडू देखील फार उत्सुक आहेत. असे कित्येक नावं घेता येतील की भिवंडी टेनिस बॉलमधले स्टार खेळाडू आपल्या नवीन 40+ संघटनेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नक्कीच दापोडे राजन पाटील, दिनेश पाटील, जोशीलोन बादोडमध्ये पिंटू असेल, जगदीश नाईक असतील. त्यानंतर पायगाव संघामधून जितू गवली, दीपक मडवी सारखे खेळाडू आहेत. जॉली कामतकरमधून अमोल पाटील यांनी अध्यक्ष चषकापासून सुरुवात केलेली आहे. नवीन फलंदाज गुरु आलाय. गुरुनं जरूर गोलंदाजी करताना 2 बिमर टाकले होते. इथे फलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू 18 धावा. इथून सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल या 4 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होईल. राकेश टू गुरु. यष्टीरक्षक आपण भूषण वजेला पाहतोय. गेली कित्येक वर्ष जयदुर्ग सुरेई संघाकडून एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून भूषण वजेनं देखील आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. बघूया. वेल कमी घ्या राकेश प्लीज. राकेश टू गुरु. इथे चेंडू लागते. स्क्वेअर ऑफ द विकेट केला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. बघूया तिसरीसाठी गोलंदाजाच्या एंडला गोलंदाज नाही आहे. गोलंदाज नाही आहे, फलंदाज बाद होतील का? संदीप मोरे. हा गेम प्लॅन असावा कदाचित संदीप मोरे यांचा. नक्कीच बलदेव जोशी. दमन दौरा 2023-24 बलदेव जोशीनं एका इनिंगमध्येच आपल्या नावाची छाप सोडली होती. तब्बल 48 धावा त्यांनी पहिल्याच सामन्यातून ठोकल्या होत्या. आणि आई जोगेश्वरी झून अंजुर्की संघ तेव्हा त्यांच्या समोर होता. बलदेव जोशी. बादवड गावामध्ये देखील क्रिकेट खूप मोठा खेळ प्रसिद्ध आहे. या गावाने देखील भिवंडी टेनिस बॉलला कित्येक स्टार खेळाडू दिलेले आहेत. त्यामध्ये अग्रेसर पाहिलं तर आपले जगदीश नाईक असतील, लालचंद तरेचं देखील नाव घेतलं जाईल, जादूकर कैलास नाईक असतील, करेश म्हात्रे, असे कित्येक दिग्गज खेळाडूंनी भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय. सुरेख चेंडू आणि त्याहून चांगलं यष्टीरक्षण भूषण वजेचं आपण यष्ट्यांच्या मागे पाहतोय. 10 चेंडू 12 धावा. हा चेंडू देखील राकेशचा सही ठिकाणे पे. गुड बॉलिंग. क्या बात है. या 2 चेंडूंनी पुन्हा एकदा जयदुर्ग सुरेई संघाला विजयाची चाहूल लावून दिली की काय. 7 मध्ये 16. काल 6 मध्ये 16 बनवल्या होत्या बंदऱ्यामारुती काल्हेर संघाने. जे गावदेवी काटेई संघासमोर चेंडू हवेमध्ये. कमलाकरनं हा झेल सोडलाय की मॅच
याचं उत्तर मिळेल. नक्कीच नक्कीच थोडासा स्वतःवर नाराज आहे कमलाकर. असा झेल सुटणं या कंडिशनमध्ये संघाला बघूया चांगलं आहे की वाईट याचं उत्तर मिळेल. आता 6 मध्ये 14 राकेश पाटील. कद छोटा है लेकिन मेहनत बहुत बड़ा है. 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. अर्ध्या धावा झाल्या 12 चेंडूमध्ये आणि आता 6 धावा बनवायची आहेत. 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अर्ध्या 14. नक्कीच अगदी कालचा जो सामना आपण पाहिला आहे क्वार्टर फायनलचा जय गावदेवी काटेही आणि बंद्रा मारुती काल्हेर ती स्थिती आहे. 32 बनवायच्या होत्या. 3 मध्ये 16 आल्या आणि 6 मध्ये 16 बनवल्या काल्हेर संघाने. इथे आता 18 मध्ये 28 बनवायच्या होत्या. पहिल्या 12 मध्ये आल्या 14 आणि आता उरल्यात 6 मध्ये 14. ज्ञानेश्वर चिकणे सर आपण देखील समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ज्ञानेश्वर चिकणे सरांना ऐकतोय. काल सूरज पाटील सरांच्या समवेत त्यांनी देखील 2 दिवस का होईना या स्पर्धेला आपली उपस्थिती दिलेली आहे. जय गावदेव वडनगर संघाचे ते खेळाडू देखील आहेत आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सदस्य देखील आहेत. एक उत्कृष्ट आगरी कवी वडनगर गावचे सुपुत्र वैभव सुनील. बलदेव जोशी. पहिला चेंडू इथे पायचीची अपील. सुनील पाटील एक जयदुर्ग सुरेश संघाचा चांगला गोलंदाज म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. 5 मध्ये 14 गुंदवली संघ आणि पिंपळास संघ आपण तयारीला लागा. शेवटचे 5 चेंडू आहेत. शंकर भाऊ आपलं देखील स्वागत आहे. जय गोलेश्वर मास्टर 40+ चे खेळाडू. 5 मध्ये 14 सुनील पाटील की बलदेव जोशी या चेंडूवर सफलता कोणाला प्राप्त होईल. हा चेंडू काहीसा दिशाहीन. लेन चुकीची. पंच शिवम मोहिती सरांच्या हात समांतर धाव मिळे वाईटचे स्वरूपात अवांतर धावीनी संघाची टोटल 15. 5 मध्ये 13 5 चेंडू 13 धावा. क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी कुठला संघ जाईल. भादवड की सुरई की भादवड. चांगला चेंडू परफेक्ट यॉर्करच्या अंदाजानं पूर्णपणे इथे बलदेव जोशीला थांबवलाय. जबरदस्त चेंडू. सुनील पाटीलकडे असे चेंडू आहेत. त्यांचे सहकारी मित्र नक्कीच अमर पाटील आज पाहायला मिळाले नाहीत. गावदेवी वेले 40+ एक उत्कृष्ट खेळाडू. इथे सुभाषच्या हातातून झेल निसटलाय. झेल ड्रॉप झाला. झेल व्हायला हवा होता. बलदेव जोशीचा झेल होता. प्रयत्न चांगला होता मी तर म्हणेन. थोडेसे उशिराने जागेवरून निघाले नक्कीच. मात्र चेंडूवर नजर होती. सुभाषसाठी हा झेल कठीण नव्हता कारण सुभाष देखील एक चांगला यष्टीरक्षक आहे. गोलंदाज फलंदाज देखील आहे. 3 चेंडू 11ची गरज. 3-11 आणि इथे या चेंडूवर एक सिंगल. क्या बात है. काय गोलंदाजी. बलदेव जोशीला मोठा फटका मारू दिला नाही. 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिलेत आणि एक वाईट. आता 2 मध्ये 10 म्हणजे आज चेंडू सांगून जाईल. जर सिंगल आला तर सुरेश संघ क्वार्टर फायनल खेळण्यासाठी अगदी तयारीत राहील. चौकार षटकार आला तर अशा जिवंत राहतील जोशी 11 भादवड संघाच्या. इथे कुठे प्लॅन चुकली, कुठे कमी पडलो याची चर्चा सध्या खेळाडू कक्षामध्ये असेल. 2 मध्ये 10 मोठा फटका येणं आता गरजेचं झालंय.
जोशीलवान भादवड संघासाठी. काय सुरेईच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये सुभाष पाटीलनं 9, राकेश पाटीलनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि सुनीलनं 4 चेंडूमध्ये 3 आणि 1 वाईट. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, वेल कमिंग आहे मित्रांनो. विजयदादा वजे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा. 2 चेंडू 10 धावा. सामना सुरेशच्या बाजूनी दिसतोय. एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामना यू टर्न घेईल जोशीलवान भादवड संघाच्या बाजूने. 2 चेंडू 10 धावा. चला चला भूषण वजे प्लीज सहकार्य असू द्या मित्रांनो. 2-10 गुरु. 2-10 इथे बघूया एकच धाव की 2. आता सामना सुरई संघाच्या पटलावर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 1 मध्ये 9, 1 चेंडू 9 धावा. अगदी हा चेंडू जर लिगली हाताळला तर सुरई संघ 1 चेंडूपासून दूर राहील. ज्ञानेश्वर चिकणे सर आमचे खुश आहेत कालपासून. नाहीतर या स्पर्धेमध्ये गेले 4 दिवस असे रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळालेत. नुकताच आपण आज सामना पाहिला होता. चौथा एरवा मानकुली आणि जोशीलवान भादवड एका चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना तो सामना जिंकला होता भादवड संघाने. इथे मात्र सुरई संघ जल्लोष करण्याच्या तयारीत. 1 चेंडू 9 धावा. चला 1 मध्ये 9 आहेत. एक मध्ये 9 बॅटची आउटसाइड एच आणि चेंडू अगदी यष्टीरक्षक मागे अडवलाय. इथे सुरई संघानं दुसरा विजय संपादन केलाय. अभिनंदन विजयदादा वजे ऑल टीम आणि हडलक जगदीजी नाईक, मुसाबाई, योगेश नाना, सुभाष पाटील